सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। पेपर क्रमांक 1 मधील 8वे युनिट ICT याच्या अंतर्गत येणारा डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन या सेक्शनमध्ये व्हर्च्युअल लॅब आभासी प्रयोगशाळा शालेय विद्यार्थी असू द्या किंवा कॉलेजचे विद्यार्थी असू द्या, आपण प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करत असतो। ओके, परंतु प्रयोगशाळा प्रत्येक शाळेत नाही। अनेक अडचणी असल्यामुळे प्रत्येक शाळेत प्रयोगशाळा कमतरता आहे। मग ग्रामीण भागातील विद्यार्थी किंवा प्रत्येक शाळेतील कॉलेजमधील विद्यार्थ्यांना प्रयोगशाळाचा फायदा व्हायला पाहिजे, ह्या हेतूने भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांनी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT यांच्या अंतर्गत व्हर्च्युअल लॅबचा स्थापन केलेले आहे। व्हर्च्युअल लॅब आभासी प्रयोगशाळा हे एप्रिल 2009 रोजी ह्याची लॉन्चिंग झालेले आहे। व्हर्च्युअल लॅब ह्याच्यावरती काम करण्यासाठी IIT दिल्ली हे काम करीत आहे। IIT दिल्ली सोबत अजून 11 इन्स्टिट्यूशन सुद्धा व्हर्च्युअल लॅब तयार करण्यासाठी व्हर्च्युअल लॅबचा आभासी प्रयोगशाळा हे यशस्वी होण्यासाठी काम करीत आहेत। प्रमुख म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली, IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली यांनी व्हर्च्युअल लॅबसाठी काम करीत आहेत। व्हर्च्युअल लॅब हे कोणासाठी आहे? कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांसाठी, स्पेशली सायन्स आणि इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल लॅब काम करीत आहे। सायन्सचा विद्यार्थी आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी त्यांना प्रयोग करण्यासाठी त्या कॉलेज आणि विद्यापीठामध्ये प्रयोग नसल्यामुळं हे व्हर्च्युअल प्रयोगशाळा तयार केलेली आहे। सध्या भारत देशात 91 व्हर्च्युअल लॅब आहे। या 91 व्हर्च्युअल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थी प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करीत आहे। प्रत्यक्षात न जाता घरी बसून आणि कॉलेजमध्ये बसून ते करू शकतात। आणि हे व्हर्च्युअल लॅबवरती काम करण्यासाठी हे कोऑर्डिनेटर आहे रंजन बोस सर म्हणून। हे नेमका काय करतात? रिमोट ॲक्सेस टू द लॅब्स इन व्हेरियस डिसिप्लिन। रिमोट ॲक्सेस, बाहेरूनच आपण लॅबमध्ये जाऊन लॅबचा ॲक्सेस करतो, लॅबचा फायदा घेतो। लॅब म्हणजे आभासी प्रयोगशाळा, इथंच बसून आपण प्रयोग कसा केला पाहिजे, अगोदर व्हिडिओ बघायचं, त्यानंतर एक्सप्लेनेशन बघायचं, त्यानंतर पुस्तक वाचन करायचं तिथंच व्हिडिओमध्येच, त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकल काम करायचं ऑनलाईन थ्रू। सगळं हे प्रोसिजर ऑनलाईन आहे, सगळं प्रत्यक्षात न जाता व्हर्च्युअल पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने प्रयोग करायची एक व्यवस्था व्हर्च्युअल लॅबमध्ये आहे। आता कॉलेजमध्ये केवळ सायन्स आणि इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनाच व्हर्च्युअल लॅबचा फायदा होतो। आता जे नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेले आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020, याच्यामध्ये केवळ व्हर्च्युअल लॅब हा सिनियर कॉलेज आणि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाच मर्यादित न राहता हायस्कूल शाळा, प्राथमिक शाळा, हायस्कूल इथल्या विद्यार्थ्यांनासुद्धा फायदा व्हावा म्हणून व्हर्च्युअल लॅब शाळेसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। व्हर्च्युअल लॅब हा दीक्षा ॲपमध्ये आता सध्या अवेलेबल आहे। व्हर्च्युअल लॅब हा सध्या दीक्षा ॲपमध्ये आहे। मग व्हर्च्युअल लॅबचा दीक्षा ॲपमध्ये कधी लॉन्च केलेला आहे? तर इथं 29 जुलै 2022 रोजी व्हर्च्युअल लॅबचं लॉन्चिंग झालेले आहेत शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी। हे काम कोणी म्हणजे हायस्कूलमध्ये किंवा शाळेमध्ये केवळ गणित आणि सायन्स विद्यार्थ्यांनाच नाही, तर प्रत्येक विषयात, जे भाषा विषय असू द्या आणि गणित असू द्या, सोशल स्टडी असू द्या, प्रत्येक विषयात आभासी प्रयोगशाळांचा फायदा व्हायला पाहिजे म्हणून व्हर्च्युअल लॅबची सुरुवात केलेली आहे। ओके, आता हे व्हर्च्युअल लॅबचे डेव्हलपमेंट कोणी केलेत? अमृता विद्यापीठ मुंबई आणि CDAC मुंबई, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग मुंबई यांच्या सहाय्याने दीक्षा ॲपमध्ये व्हर्च्युअल लॅबचा उद्घाटन केलेले आहे। हे शालेय विद्यार्थ्यांसाठी, हे सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला परीक्षेला हे विचारतात, हे लक्षात ठेवा। व्हर्च्युअल लॅब
कोणासाठी आहे, कुठल्या विषयासाठी? सायन्स आणि इंजिनिअरिंग. हे दोन्ही हे शब्द लक्षात ठेवा. हे पेपरला विचारलेले प्रश्न आहेत बघा. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार. अहो आता 12:30 वाजले बा. आता उद्या सकाळी परत व्हिडिओ करू. हां, आता नाही बघा किती 12:30 वाजलेत. कल नो रे पा. तर 12:30. तुम्ही झोपू नका. मी झोपलं तर चालेल, कारण मी परीक्षा पास झालेलं आहे. तुम्ही जर झोपत राहिलं तर जेव्हा जग झोपलेलं असतात तेव्हा तुम्ही उठला पाहिजे. तुम्ही तर झोपला तर झाला, तिथं झोपल्यासारखंच होईल तुमचं जीवन. जग झोपत असताना तुम्ही उभे राहून तुम्ही पळत 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 चालला पाहिजे. पळत 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 पळला पाहिजे. कशासाठी? ध्येय गाठण्यासाठी. कशासाठी? यश मिळवण्यासाठी. कशासाठी? अचिव्हमेंट करण्यासाठी. कशासाठी? स्वप्न पूर्ण करण्यासाठी. स्वप्न उगं पूर्ण होत नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड केला पाहिजे. केलं तर होत आहे, आधी केलं पाहिजे. कोण केलं पाहिजे? तुम्ही केलं पाहिजे. आता मी जर 69 वेळा हे परीक्षा पास होत असेल, तुमच्याकडनं एकदा का होत नाही? थोडं 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 विचार करा. बर्न द मिडनाईट ऑइल. बर्न द मिडनाईट ऑइल ह्यालाच म्हणतात. रात्र दिवस एकत्रित करून जो विद्यार्थी अभ्यास करतो त्यांना यश मिळतो बघा. पेपर पुढं जाणार आहे का नाही जाणार आहे अजून तरी कल्पना नाही, परंतु 7 एप्रिलला आहे असं ठरवून तुम्ही शेवटच्या टप्प्यात झोपू नका. शेवटच्या टप्प्यात तुम्ही उगा शांत बसू नका. शेवटच्या टप्प्यात असं खळखळ 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 करायला पाहिजे तुमचं रक्त. बाकीच्या सगळ्या गोष्टी कमी करा. फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास. कशाचं टू दी पॉईंट अभ्यास जो विद्यार्थी करतो त्यांना यश मिळतो बघा. ओके, उद्या पुन्हा मी तुमच्याशी भेटणार आहे. व्यवस्थित आपण मला जेवढं शक्य आहे तेवढं मी टू दी पॉईंट माहिती मी तुम्हाला सांगतो. त्याच्यावरनं तुमचा रिझल्ट मिळणार. ओके, चला, थँक्यू सो मच. नमस्कार. झोपला असेल तर अजून चांगलं झोपा. नाही झोपलं तर आता झोपा. व्यवस्थित झोप घ्या. झोप पाहिजे. झोपलं तरच बुद्धी वाढतो. फक्त झोपतच बसू नका. हे ओके, थँक्यू. नमस्कार.